मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता गायत्री तिच्या सासूला म्हणजे सुमनला विचारते, काय हो सासूबाई, हा कसला चेक आहे? मग आता कोणी काहीही बोलत नाही. तर गायत्री म्हणते, मला खरंच खूप कौतुक वाटतं तुमचं. म्हणजे माझ्या व्यतिरिक्त या घरात कुणीतरी कमवतंय याचाच आनंद मला सर्वात जास्त आहे. तेव्हा दिनेश विचारतो, खरंच गायत्री, तुला आईने पैसे कमवले म्हणून आनंद झाला का? तेव्हा ती म्हणते, हो अरे, म्हणजे माझ्या व्यतिरिक्त कोणीतरी पैसे कमवले ना याचा आनंद मला असणारच ना. आणि त्यातल्या त्यात सासूबाईंनी पैसे कमवले म्हटल्यावर जास्तच आनंद होणार, हो की नाही? मग आता सूरज म्हणतो, आई मला 50 रुपये दे ना गं. त्यावेळी गायत्री म्हणते, काय 50 रुपये? अरे 500 रुपये तुला मिळणार आहे. त्यावेळी सूरज म्हणतो, काय 500 रुपये? तर बरंच झालं असं म्हणून तो आता खूपच खुश होतो. त्याच वेळी आता ती म्हणते, हा चेक अगोदर वटवू देत आणि मग तुला 500 रुपये नक्कीच मिळतील. ती आता लगेच देवासमोर तो चेक घेऊन जाते आणि खूपच रागात देवाकडे पाहत असते आणि त्या चेककडे सुद्धा. तेवढ्यातच तेथे आता लगेच तेजस जातो आणि म्हणतो की काय वहिनी. मग आता ती हसण्याचं नाटक करते आणि देवाला म्हणते की अशीच माझ्या सासूबाईंची कमाई वाढू देत, असं म्हणून ती पुन्हा चेक बाहेर घेऊन येते आणि त्याचसोबत आरतीचं ताट सुद्धा. आता सासूबाईंना ती बसवते आणि म्हणते, काय हो सासूबाई, काय कसला चेक आहे तो? तेव्हा आता सुमन सांगू लागते, अगं त्या दिवशी तुझ्याकडे सही घेण्यासाठी ती मुलगी आली होती ना, तिने हे लाडू खाल्ले इथे, मी तिला एक लाडू दिला, मग ती इथून लाडू शिकून गेली आणि मग तिच्या लाडवांचा व्यवसाय चांगला चालायला लागला म्हणून तिने हा चेक दिलाय. तेव्हा आता गायत्रीला खूप राग येतो. ती म्हणते, ती होती का, ती टॉपर होती का? मला त्या मुलीचा खूप राग येतो. पण जाऊ द्यात, तुमची जर कमाई होणार असेल ना, काहीही हरकत नाही, असं म्हणून आता ती लगेच इकडे तिकडे पाहते. खरं तर मानसीचा तिला खूप राग आलेला असतो. त्यानंतर गायत्री सर्वांना म्हणते की मला तुमच्याकडून एक परमिशन हवी आहे, ती म्हणजे हा चेक मीच वटवणार बँकेमध्ये जाऊन. त्यावेळी आता सर्वजण हो असं म्हणतात. ती तेजसला विचारते, तेजस नाहीच म्हणतो. तरीही गायत्री म्हणते, तेजस आज मी तुला विचारणारच नाहीये, मी जाणार आहे बँकेत हा चेक घेऊन, असं म्हणून ती आता लगेच आवरायला जाते. तेव्हा आभा म्हणते, काय रे तेजस, तुला काय वाटतं रे दादा, वहिनी खरंच खुश आहे का? मग आता गेमा गेमा वहिनींच्या गेमा, असं तेजस म्हणतो आणि हसतो. इकडे आता लाडवांची खूप मोठी ऑर्डर असते, त्यामुळे मानसी तिच्या मैत्रिणी झटपट सगळं काही आवरत असतात. मग आता अंकल तेवढ्यात तिथे येतात आणि म्हणतात, आवरा रे, खूप मोठी ऑर्डर आहे, व्हायला पाहिजे. मानसी म्हणते, हा पहिला लाडू घ्या आणि रुमानी मॅडमच्या फोटोसमोर ठेवा. मग आता अंकल म्हणतात, गुड आयडिया आहे, असं म्हणून ते लगेच लाडू ठेवायला तिच्या फोटोसमोर जातात. तेवढ्यातच तेथे आता गायत्री येते. तेव्हा मॅडम तुम्हाला काय हवं आहे, असं अंकल विचारतात. तेजस देखील तेथे येतो आणि खिडकीतून हे सगळं काही पाहत असतो. तो गायत्रीवर लक्षच ठेवून असतो, ही कुठे जाते आणि काय काय करते. मग आता तुमच्या इथे तहान लाडू भूक लाडू मिळतात ना, असं गायत्री इकडे अंकलला विचारते. तेव्हा ते म्हणतात, हो मिळतात, पण तुम्हाला किती लाडवांची ऑर्डर टाकायची ते सांगा अगोदर, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला बनवून देऊ. तेव्हा आता मला ऑर्डर वगैरे टाकायची नाही आहे, नक्की कोण बनवतंय ना हे लाडू ते मला पाहायचंय. मग आता आमची टॉपर बनवते, असं आता अंकल म्हणतात आणि मानसीला आवाज देतात. मानसी आता बाहेर येते आणि गायत्रीला समोर पाहत विचारते, गायत्री मॅम तुम्ही इथे? मग आता हो, हे इथे तहान लाडू भूक लाडू बनवती ना, त्या लाडवांची रेसिपी आमच्या इथूनच चोरली ना? मग आता ती म्हणते, तसं नाही केलं मॅम मी. तेव्हा आता तेजसला समजतं की गायत्री आणि लकी चार्मची ओळख आहे. मग आता तो त्या दोघींकडे पाहतच राहतो. वेळी मानसी विचारते, नक्की काय म्हणायचंय तुम्हाला मॅम? मग आता तू आमच्या घरी आली होती, माझ्या सासूकडून लाडू शिकून गेली बरोबर ना? मग आता मानसी म्हणते, हो मी त्यांच्याकडून परमिशन सुद्धा घेतली. तेव्हा गायत्री म्हणते, माझ्या शब्दाच्या बाहेर माझ्या सासूबाई नाही आहेत, त्यामुळे इथून पुढे या हॉटेलमध्ये ते लाडू बनणार नाही म्हणजे नाही. मग आता ह्या कोण आहेत, असं अंकल विचारतात. आणि तुम्ही कोण सांगणार या की हे लाडू बनवू नका? माझ्या टॉपरनी त्यांना पैसे दिले, रॉयल्टी घेतली आहे, त्यामुळे अजिबात तुम्ही पुढे काही बोलायचं नाही, अंकल भडकतात. मग आता गायत्री म्हणते, त्या माझ्या सासूबाई आहेत, माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आहेत. मी हॉटेल पॅराडाईजची सिनियर मॅनेजर आहे, माझा शब्द अंतिम असतो. सारखे 10 कॅफे जरी तुम्ही चालवले ना, तरीही माझ्या एवढं सक्सेस तुम्हाला मिळू शकत नाही, असं म्हणून ती आता स्वतः किती सक्सेस आहे हे दाखवत असते. मग आता मानसी म्हणते, अहो मॅम तुम्ही असं बोलू नका प्लीज. त्यावेळी आता इकडे मनातल्या मनात तेजस म्हणतो, तुम्हाला कसं सांगू लकी चार्म की ही बाई
पूर्णपणे खोटं बोलती येते. तर पुढे आता अंकल म्हणतात आम्ही ॲडव्हान्स सुद्धा घेतलाय, सगळी तयारी सुद्धा झाली आहे आणि लाडू बनवायचे नाही असं कसं तुम्ही म्हणू शकता हो. त्यानंतर गायत्री आता तो 5,000चा चेक फाडून टाकते आणि म्हणते इथून पुढे लाडू बनवायचे नाहीत. मग आता अंकल खूपच भडकतात. त्यावेळी मानसी आता रडू लागते आणि म्हणते नाही बनवायचे आपण अंकल हे लाडू. मग आता ते म्हणतात अहो माझा एवढा लॉस झालाय त्याचं. गायत्री म्हणते नाही म्हणजे नाही बनवायचे हे लाडू असं म्हणून ती आता तेथून जाते. तेव्हा आता मानसी खूपच रडू लागते. इंटर्नशिपचं काय होणार हा प्रश्न तिला पडतो. तेवढ्यातच तेजस तेथे येतो आणि म्हणतो तुमच्या हॉटेलमध्ये जे तहान लाडू भूक लाडू आहेत ना त्याची ऑर्डर मला द्यायची आहे. लकी चार्म घेणार ना ऑर्डर. मग आता ती म्हणते नाही आमच्या इथे नाही बनणार आता हे लाडू. अंकल म्हणतात समजावा जरा हिला, टॉपर आहे ना मग कसं बोलायचं आणि कसं वागायचं. कोणती बायडी आली तिने सांगितलं आणि हे त्याच धरून बसल्यात. मग आता तेजस म्हणतो असं नाही करायचं. हा मानसी म्हणते गायत्री मॅमच्या सासूची ही रेसिपी आहे मी कशी ती फॉलो करू शकते, असं चोरून घेतल्यासारखं नाही होणार का. मग आता तेजस म्हणतो नाही हो काहीतरी गेमा करायच्या आपल्या. अहो त्यांची रेसिपी बनवूच नका ना मग तुम्ही. मी सुद्धा ऑर्डर द्यायला आलो आहे ना, फक्त इन्ग्रेडियंट इकडे तिकडे बनवायचे आपले, इकडे तिकडे आपले टाकायचे इन्ग्रेडियंट दुसरे काहीतरी. मग आता तिच्या मैत्रिणी विचारतात म्हणजे आपण आपली रेसिपी तयार करायची का. तेजस म्हणतो हो हेच एक्झॅक्ट मला म्हणायचंय. आता महाराष्ट्रात प्रत्येक घरी पुरणपोळी बनते ना, प्रत्येकजण आपापल्या परीने बनवतं. मग काय सगळेजण एकमेकांची रेसिपी चोरतात का. नसतं अहो, तुम्ही तुमच्या पद्धतीने ते लाडू बनवा म्हणजे कसं त्यांची रेसिपी न चोरल्यासारखं होईल ना. त्यावेळी आता मानसीला समजतं नक्की काय म्हणायचंय. तेव्हा ती खूपच खुश होते. तेजस म्हणतो मग घेणार ना माझी ऑर्डर. मानसी आता त्याच्याकडे पाहतच राहते. तर आता दुसरीकडे संपतराव, निधी आणि संपदा हे तिघेही आरती करत असतात. आरती झाल्यानंतर आता लगेच कुणाचा तरी संपतरावांना फोन येतो, पण फोनच आता सापडत नसतो. त्याच वेळी आता ते तिघेही तो फोन शोधू लागतात. तेव्हा एवढा महत्त्वाचा कॉल होता का असं संपदा विचारते. मग आता संपतराव म्हणतात खूप मोठ्या ऑर्डरचा हा फोन आहे आणि तो मला सापडलाच पाहिजे. काही वेळाने कसा बसा तो फोन सापडतो. त्यावेळी आता रजनीताईंचा फोन आहे असा आता संपतराव म्हणतात. मग आता फोन घेण्या अगोदरच संपदा म्हणते एक गोष्ट तुम्हाला सांगते, रजनीताईंनी जर काही अटी किंवा काही मागण्या केल्या तर आता अजिबात हो म्हणायचं नाही म्हणजे नाही. तेव्हा मी सगळं काही ॲडजस्ट करतो असं संपतराव म्हणतात आणि कॉल रिसीव करतात. तेव्हा आता संपतराव म्हणतात बोला ना रजनीताई काय म्हणताय. मग आता पत्रिका जुळली का असंही ते विचारतात. तेव्हा पत्रिका जुळली आहे आणि मुहूर्तसुद्धा लग्नाचा निघाला आहे असं रजनी म्हणते. मग आता संपतराव विचारतात की त्या दोघांची गाठ तर स्वर्गात बांधली होती परंतु मुहूर्त कधीचा आहे. मग आता पुढच्या आठवड्यात तृतीयेचा मुहूर्त असल्याचं रजनी म्हणते. तेव्हा हे ऐकता संपतराव जरा घाबरतात कारण एवढे पैसे कुठून लगेच जमा करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. मग आता रजनी विचारते काय तुम्ही मान्य आहात ना पुढच्या आठवड्यात. मान्य करावंच लागेल कारण आमच्या इथे एकच मुहूर्त निघतो. त्यावेळी संपतराव म्हणतात अहो 2-3 असले म्हणजे जरा बरं पडतं ना. तरीही रजनी नकारच देते. त्यावेळी आता संपतरावांना खूप टेन्शन येतं. इकडे आता म्हणजे आपण स्वतः रेसिपी तयार करायची असंच म्हणायचं आहे का तुम्हाला, मानसीच्या मैत्रिणी विचारतात. तेव्हा आता अंकल म्हणतात हो असंच म्हणायचं आहे त्यांना. मग आता गुळाऐवजी आपण त्यामध्ये काय टाकू शकतो असं आता तेजस विचारतो. तेव्हा मानसी म्हणते खजूर टाकू शकतो. मग आता अजून वेगळं काय असं हेल्दी ॲड करू शकतो तुम्हीच सांगा ना, सुचवा ना. तेव्हा ड्रायफ्रूट्स नक्कीच ॲड करू शकतो असं मानसी म्हणते. त्यावेळी ही आयडिया तर अगदी बेस्ट आहे, हे लाडू आपले खरंच खूप हेल्दी होतील असं आता अंकल म्हणतात. मग आता मानसी म्हणते पण ते खाण्यासाठी रुचकर चविष्ट लागतील ना. तेव्हा आता तेजस म्हणतो तुम्ही तुमच्या हाताने करणार आहात म्हटल्यावर लागणारच ना. तेव्हा त्या लाडवावर एक एक काजूसुद्धा लावायचा असं आता तेजस म्हणतो. तेव्हा मानसी मनातल्या मनात विचार करते मला थांबून चालणार नाही कारण त्या सर्टिफिकेटवर गायत्री मॅमची सही आणि बाबांचं नावसुद्धा मला मोठं करायचे. तेव्हा ती विचारात असते. तेजस पटकन चुटकी वाजवतो आणि तिला भानावर आणतो. मग आता ती त्याच्याकडे पाहून गोड हसते. मित्रांनो पुढील भागामध्ये तेजस हा मानसीला लाडू बनवण्यासाठी मदत करत असतो. त्याच वेळी आता तिच्या केसांची बट सारखी पुढे येत असते. तेजस खूप वेळ तिचं सौंदर्याने हाळत असतो. काही वेळानंतर तो आता तेथे फॅन घेऊन येतो आणि फॅन लावतो. ती बट आपोआपच मागे जाते. तेव्हा मानसी पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहून गोड हसते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.